ते तर आमचे मित्र. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे बुधवारी भाजपाचे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात एकत्र आले होते. या भेटीत शिवसेना भाजप युती होईल, हा माझ्यासाठी सर्वात मोठा सुवर्णक्षण असेल असं म्हटल्याने भाजप आणि शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलेलं आहे. आणि आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की चंद्रकांत पाटील हे आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत. चंद्रकांत पाटील हे पहिल्यापासून शिवसेना भाजप युतीचे समर्थक राहिलेले आहेत. विशेषतः शिवसेना भाजप युतीच्या जुन्या पिढीत चंद्रकांत दादांसारखे नेते होते. आता भाजपमध्ये बाहेरून जे हौशे गवशे आले आहेत त्यांना 25 वर्षांच्या आमच्या युतीचं महत्त्व कळणार नाही. चंद्रकांत पाटील यांच्या जशा भावना आहेत तशाच त्या पक्षामध्ये अनेकांच्या भावना आहेत. कारण आम्ही एकत्र 25 वर्ष अत्यंत उत्तम रीतीने काम केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. पण सगळ्यांना माहीत आहे, दिल्लीमध्ये अमित शहा यांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आली. चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत. चंद्रकांत दादा पाटील हे शिवसेना भाजप युतीचे पहिल्यापासून समर्थक राहिलेले आहे, ते मला माहिती आहे. विशेषतः शिवसेना भाजप युतीच्या संदर्भात जी जुनी पिढी होती, ज्याने एकत्र काम केलं आहे आमच्यासारखे, त्याच्यामध्ये चंद्रकांत दादांसारखे नेते होते. कदाचित आता जे भाजपात हौशे गवशे आलेले आहेत बाहेरून, त्यांना 25 वर्षातल्या आमच्या युतीचं महत्त्व कळणार नाही. आता जे आले आहेत हौशे गवशे सगळे, त्यांचा ना भाजपशी संबंध ना हिंदुत्वाशी संबंध. पण चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये, हे पण तुम्हाला मी सांगतो. कारण आम्ही एकत्र 25 वर्ष अत्यंत उत्तम रीतीने काम केलं. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं. पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आहे. हे दुर्दैवानं सांगायचं वाटतंय. मी चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.